तर पुण्याच्या नानापेठ इथं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामासाठी आजची रात्र असणार आहे। तर इथं राहणाऱ्या चिमुकल्यांनी सुद्धा एक छोटी पालखी तयार केली आहे। आंब्याच्या पेटीपासून त्यांनी ही पालखी तयार केली। 9 दिवस काम करून या छोट्या छोट्या हातांनी ही सुंदर पालखी तयार करण्यात आली आहे। तर या चिमुकल्या वारकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। कोण म्हणतं पुण्यातले बालचिमुकले फक्त मोबाईल मध्ये गेम खेळतात। आपण जर पाहिलं तर पालखीचा वसा परंपरा शेकडो वर्षांची आणि ही जपण्याचं काम हे बालचिमुकले करताना पाहायला मिळत आहेत। कारण का यांची पालखी निघाली आणि वाजत गाजत जयघोषामध्ये ही सगळी पालखी निघाली पाहायला मिळते। नेमकं काय कोणी पालखी बनवली, ही का बनवली? आम्ही सर्वांनी ही पालखी बनवली आहे आणि आम्हाला आनंद भेटतो ही पालखी बनवून, म्हणून आम्ही ही पालखी बनवली आहे। पण तुम्ही गेम खेळता का मोबाईल मध्ये? नाही, एवढं नाही खेळत, कधी कधी। लोकांना असं वाटतं की लहान मुलं आताची मोबाईल मध्येच गेम खेळतात, त्यांना अशा गोष्टी पालखी किंवा आपले इतर सण साजरे करू वाटत नाहीत किंवा परंपरा विसरत चालली। नाही, लोक बाकीची मुलं विसरत असतात पण आम्ही नाही विसरत। आम्ही आमची क्रिकेट रोज चालू खेळतो इथं रात्री आणि पालखी आली की आम्हाला आनंद खूप होतो, म्हणून आम्ही पालखीच्या 10 दिवस पहिलेच आम्ही पालखी वगैरे बनवायला घेतो। सगळी पालखी वगैरे बनवून मग काल रात्री आम्ही फुलं बिलं लावले, सगळे सावन आणून दिलं आणि फुल लावले। तू लावले फुल? आणि तू काय म्हणत चालली आता? ज्ञानोबा माऊली तुकाराम कोण म्हणत चाललं होतं जोर जोरात? हा म्हणा बरं। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, तुकाराम महाराज की जय। कुठला तुम्ही पालखी घेऊन? आता ही सगळी मुलं जी आहेत ती चिमुकले देखील इथून पुढच्या वर्षामध्ये इथून पुढच्या काळामध्ये जे आहेत ते आपल्याला जपताना पाहायला मिळतील। आणि हे चिमुकले अशा पद्धतीने आता पालखी सोहळा जो आहे तो पालखी सोहळ्यामध्ये आपला छोटासा सहभाग जो आहे तो नोंदवताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।